नमस्कार मित्रांनो, मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज 26 जानेवारी 2025 भारतीय प्रजासत्ताक दिन। आपली जनता विद्यालय ही शाळा, या शाळेमध्ये आता हा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे। याचा हा एक छोटासा ब्लॉग आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिन माननीय उपसरपंच प्रवीण भाऊंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रेमचा त्यानंतर अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय आमच्या विद्यालयामधील त्यांना विनंती करतो। कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालेला आहे। सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना विनंती आहे की ज्यांना जनता विद्यालय सौंदर्य या ठिकाणी येणं शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि ज्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये जायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहावं अशी दोघं प्राचार्यांच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक आणि जनता विद्यालयाचे प्राचार्य यांच्या वतीने विनंती करतो। सर्वांना विनंती आहे मराठी शाळेच्या प्रांगणात ध्वजवंदनासाठी यायचं आहे। यूट्यूब चॅनल आहे महेश अहिरराव नावाने। मी या गावचं हा का? बरं मग आपण एकाच वाड्यातले। अभिप्राय सर, हैप्पी रिपब्लिक डे।
लाईनीत बसायचे सर्व शिक्षक बंधूंना विनंती आहे त्यांनी या विद्यार्थ्यांना लाईनीत बसायचं मुलीने सुद्धा विद्यार्थ्यांना लाईनीत बसवायचे शिक्षक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सौंदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ही आपली शाळा. या शाळेमध्ये मी पण 10वी पर्यंत शिकलो आहे. सर नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला पण शुभेच्छा. थोड्या आपल्या धन्यवाद. सदस्य ग्रामस्थ सगळ्यांना विनंती केळणीकडे यायचे. त्यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्व आजी माजी गावातील सर्व सेवाभावी संस्थेतील संघटनेचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांना विनंती आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य स्काउट गाईड तयार व्हायचंय. गावातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मंचाकडे यायचे. नमस्कार मॅडम. मी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राचार्य आणि मास्तर बापू साहेबांना विनंती करतो त्यांनी ध्वजारोहण करण्यासाठी त्या ठिकाणी ध्वजमंचाकडे उपस्थित राहायचे. त्यांना विनंती करतो त्यांच्या समवेत उपमुख्याध्यापक श्री देश बच्चव सर, त्याचबरोबर पर्यवेक्षक आर के निकम सर, त्याबरोबर सर्व शिक्षक ज्येष्ठ शिक्षक विद्यालयाचे प्राचार्य मास्तर बापू साहेबांना विनंती करतो विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या शाळेच्या ध्वजारोहण प्रथम भारत स्वातंत्र्य देवी भारत मातेचं पूजन आदरणीय करावं. त्यांच्या समवेत उपमुख्याध्यापक जे बच्चव सर, ही आपली शाळा. आवाज उंच पाहिजे. गावात आवाज गेला पाहिजे. गावात जे बी आहेत सर, जे बी आहेत सर, आहेत सरांना विनंती करतो. मला ही ऑर्डर करून द्या. मी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बापू साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या
आवाज नको रे मुलांचा. कोण बोलतोय? माहिती आहे का? कोणाचा आवाज आहे रे? करे जय श्रीराम. सत्ता थोड़ा को सलामी हुई. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. पंजाब सिंध द्राविड उत्कल यमुना गंगा उद्गव तव शुभ नामे जागे तव गाहे तव जय गाथा जन गण मंगल गाथा. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती उन्हात शिजला निधड्याच्या घामाने भिजला. देशाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रणपूर्ण हमारा झंडा ऊंचा हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. विद्यालयाचे उपप्राचार्य पर्यवेक्षक तसे ठिकाणी उपस्थित असलेले विद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय श्रीराम बापू पवार, त्यानंतर चेतन दादा पवार, अरुण दादा पवार, भाऊसाहेब पवार या सर्व मंडळीने या ठिकाणी उत्तम नागरिक त्यावेळी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आदरणीय स्काउटचा पिस्टन विनंती करतो त्यांनी आपल्या स्काउट संचलनासाठी तयार व्हायचे आहे. शुरू करेंगे.
जायचे स्पर्धेत त्या ठिकाणी या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यांच्या स्वहस्ते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि तिने वेशभूषा केलेली आहे. अशी विद्यार्थिनी अदिती कैलास जाधव हिने सुद्धा त्या ठिकाणी राज्यस्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेत उत्कृष्ट असा त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे. मी आपल्या ग्रामपंचायत सोंदाणे या गावाचे उपसरपंच प्रवीण भाऊ शाजड यांना विनंती करतो त्यांनी आपल्या स्वहस्ते त्या विद्यार्थिनीला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्यावे. त्यावेळी आली का सिद्धी दीपक गोसावी आली का? मी त्या ठिकाणी या जनता विद्यालय सोंदाण्याचे माजी प्राचार्य आदरणीय श्रीराम बापू यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी सिद्धीला प्रमाणपत्र आणि ही ट्रॉफी बहाल करावी. त्यानंतर परत नेहा अनिल पवार या विद्यार्थ्यांनी सुद्धा राज्यस्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेत या ठिकाणी उत्तेजनार्थ त्या ठिकाणी तिला बक्षीस मिळालेले. मी अरुणदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्या विद्यार्थिनीला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र बहाल करावं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आपल्या त्या ठिकाणी बोर्ड एलिमेंटरी ग्रेड ड्राइंग एक्झामिनेशन मध्ये ज्या ए ग्रेड प्राप्त झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी आहे गौरी साहेबराव पवार हिला या ठिकाणी आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय शरद पवार साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्या ठिकाणी त्याला प्रमाणपत्र द्यावे. लक्षता दीपक आयरे मी मान्य लक्षता पवार तिने सुद्धा आपल्याकडे झालेला एलिमेंटरी या ड्रॉइंग परीक्षेला सुद्धा ए ग्रेड प्राप्त झालेला आहे. मी आदरणीय भाऊसाहेब पवार यांना विनंती करतो त्यांनी तिला या ठिकाणी सर्टिफिकेट त्यांच्या हस्ते शोभाल करावं. दादांना विनंती करतो त्यांनी सुद्धा श्रावणी राजेंद्र बोरशे आले का? चल तिला सुद्धा ए ग्रेड मिळालेला आहे. करतो गौतम आयरे आलाय का? माननीय लक्ष्मण दादा पवार यांना सुद्धा विनंती करतो. संदीप दादाला विनंती करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे. तेजस्विनी राजेंद्र पवार तिने सुद्धा ए ग्रेड पुढची पवार आलाय का? लक्ष्मण दादा पवार यांना विनंती करतो या विद्यार्थ्याला सुद्धा
तिने त्या ठिकाणी तिचं अतिशय सुंदर गीत देशभक्तीपर मेरा कर्मा मेरा धर्मा जान भी देंगे हे वतन तेरे लिए हर करम अपना करेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है हे वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया। उपसरपंच प्रवीण भाऊ शेजारी आदरणीय जेके दादांनी सुद्धा या ठिकाणी तिला 200 रुपयाचं 162 रुपयाचं बक्षीस दिले. टाळ्या मुलांनो अतिशय सुंदर असं त्यांनी विशेष करून अत्यंत दैदिप्यमान अशी कामगिरी जी आहे त्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. हे सांगण्याचं पाठीमागचं कारण असं 92 मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन जे आहे ते विद्या विकास इंटरनॅशनल या शाळेमध्ये संपन्न झालेलं होतं. त्या शाळेमध्ये आपल्या विद्यालयामधील ओम भाऊसाहेब बच्चाव या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचा प्रकल्प जो आहे तो सादर केलेला होता. त्याचबरोबर पवार करण भवन या विद्यार्थ्याने देखील एक मॉडेल जे बनवलेलं होतं त्याला द्वितीय क्रमांक जो आहे तो मिळालेला होता. आणि स्मार्ट होम करण भवन पवार त्यांनी या ठिकाणी येऊन आणि आपापली प्रमाणपत्र जी आहेत ती प्रमाणपत्र घेऊन जायची राहतील नंतर. कारण या ठिकाणी आपण जर हे सर्टिफिकेट वाटण्याचा कार्यक्रम जर ठेवला जवळजवळ 200 ते 250 सर्टिफिकेट आपल्याला वाटावे लागतील. आणि एक हाताचं अंतर हे विद्यार्थ्यांना शांत बिलकुल अतिशय सुंदर असं देशभक्तीपर हम है हिंदुस्तानी हे नाटक या ठिकाणी सादर होत आहे. हा बरोबर बरोबर सावधान शांत. शिक्षक मंडळाला विनंती आहे थोडं मदत. आवाज नकोय हे सर्वांना ऐकू येईल असं आवाज नकोय आपल्याकडून. तो तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम. देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पे आग जली थी हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मेधादम वंदे मातरम. सन 1857 भारतीय स्वतंत्रता का सूत्रपात. सारा देश आजादी के नारों से गूंज उठा. वंदे मातरम. भारत माता की जय.
भारत छोड़ो, अंग्रेजों गो बैक, इनकलाब जिंदाबाद करेंगे मरेंगे। लेकिन ये आंदोलन अंग्रेजों ने गोलियों के बौछार से कुचल डाला। वंदे भारत भारत छोड़ो करेंगे। सारा देश अंधकार में डूब गया, लेकिन भारत की नियति जाग रही थी। जाग उठो मां दुर्गा बनकर, कोटि भुजाओं में बल भर कर, नतमस्तक हो फिर जग मांगे तेरा आशीष भारत मां, तेरा आशीष भारत मां। 15 अगस्त 1947 भारत स्वतंत्र हुआ। सारा देश राष्ट्रीय नवनिर्माण के कार्य में जुट गया। जयोस्तु ते श्री महन मांगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्र दे भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे। जयोस्तु ते श्री महन मांगले शिवास्पदे शुभदे। लेकिन आजादी के 78 साल बाद आज हम ये क्या कर रहे हैं? मेरी भाषा महान, मेरा प्रांत महान, मेरी जाति महान, मेरा धर्म महान, मेरा पंथ महान। देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान। चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान। तो क्या ये भारत फिर टूट जाएगा? नहीं, भारत एक था, एक है और हमेशा एक ही रहेगा। मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों, इसको रखना मेरे बच्चों संभाल के। नया खून है, नई उमंग है, अब है नई कहानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी। नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। बोलो हिंदुस्तानी, बोलो हिंदुस्तानी। भारत माता की जय, भारत माता की जय। ओके, धन्यवाद। या नाटिकेसाठी आमचे शिक्षक तर कर्मचारी दीपक पवार यांनी सुद्धा 201 रुपये दिले। त्या विद्यार्थ्यांना विनंती की पुढे यायचे विद्यार्थ्यांनी दिले। श्रीराम बापू यांनी 201 रुपये, भाऊसाहेब पवार यांनी 201 रुपये, अरुण दादा यांनी 101 रुपये, आदरणीय चेतन दादा यांनी 501 रुपये दिले। परत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या। आपल्या उपसरपंच परिदास सादरे यांनी सुद्धा या ठिकाणी 101 रुपये दिले। मी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भास्कर बापूंना विनंती करतो
त्यांनी लक्ष्मण दादा पवार यांनी सुद्धा 101 रुपये दिलेले. हे सर्व पैसे या विद्यार्थ्यांचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं. मी आदरणीय प्राचार्य अरे भास्कर बापू साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांच्या हस्ते हे सर्व विद्यालयाचे परिचारिका सर त्याचबरोबर आपले हे जे नाटक बसवलं पंकज पाटील सर यांच्यासाठी परत एकदा टाळ्या. खरोखर सुंदर असं नाटिका त्या ठिकाणी त्यांनी कमी वेळात सादर. लेझिम पथक सुद्धा जवळजवळ 2 महिन्यापासून ते विद्यार्थी तयारी करत आहेत. मी लेझिम पथकचे प्रमुख संजय पाटील सर यांना विनंती करतो त्यांनी लेझिम पथकाचं त्या ठिकाणी संचलन या ठिकाणी दाखवावं. मान्यवरांना बाकीच्यांनी शांत बसायचं. बाकीचे शांत बसेल. मुलांनी आपसात गोंधळ करू नका. मुलांनी आपसात गोंधळ करू नका. मागे सरका. बसा मुली खाली बसा. खाली बसायचं बेटा. खाली बसा. खाली बसा. स्काउट
किती सुंदर रीतीने त्यांनी मनोरा या ठिकाणी तयार केला आहे. अतिशय सुंदर बडबड सावधान. आता मागच्या बोली बोलणार नाही. सर्वप्रथम मी 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीने जनता विद्यालय सौंदणे या ठिकाणी आल्यानंतर सर खरंच कौतुक करावं असं वाटतं आहे की इतक्या मेहनतीने जे आता मी 2-3च कार्यक्रम बघितले. लेझिम पथक असेल, आमची ती आयरे सोरा आयरे असेल, तिचा जो आवाज बघितला, त्याच्यानंतर जे पाटील सरांनी नाटक बसवलं होतं, खरंच डोळ्याचे पार न फेडेल असे कार्यक्रम आपल्या या शाळेत आज होताना दिसत आहे. इथून मागच्या काळातही मी 1-2 वेळा इथं आलो, परंतु यावेळेस जे नियोजन आणि जे कार्यक्रम बसवले, खरं तर मी पहिले पूर्ण मुख्याध्यापक आणि संपूर्ण स्टाफचा एक आभार व्यक्त करतो. खरंच तुम्ही आज डोळ्याचे पार न फिरतील असा हा कार्यक्रम झालेला आहे. आपण पुढच्या वर्षी गावातील सर्व नागरिकांना इथं बोलून याच्यापेक्षाही उत्तम असा कार्यक्रम होईल अशी आशा मी तुमच्याकडून व्यक्त करतो. पुढच्या वर्षी आपण संपूर्ण गावातील ज्येष्ठ नागरिक किंवा सर्व विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत, त्या पालकांना पण कळायला पाहिजे की आपले विद्यार्थी काय करत आहेत. आणि याच्यात मुलींची संख्या जास्त होती. पुढच्या वेळेस मुलांनी याचा आदर्श घ्यावा अशी मी मुलांना पण विनंती करतो. मुली जर आज इतक्या सुंदर पद्धतीने लेझिम पथक इतकं, म्हणजे मी सांगतो हे आपलं जर कधी जिल्हास्तरीय गेलं तर 1 नंबर येईल. पाटील सरांचा खरंच खूप मी आभार व्यक्त करतो. आम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आहे. याच्यानंतर ही शाळेसाठी आमच्या गावाकडून काही योगदान लागत असेल किंवा काही मदत हवी असेल किंवा तुम्हाला काही इथल्या तांत्रिक गोष्टींची काही अडचण असेल, आता आपल्या मालेगावावर त्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना मुलींना अजून काही सुख सुविधा काय अजून द्यायच्या असतील तसं तुम्ही आमच्याकडं माहिती द्या. तसं मी येणारच आहे भेट द्यायला सर एवढं 2-3 दिवसात. आणि इथून पुढं जसं आता पाटील सर तुम्ही मुलींना हे केलं तर पुढच्या वर्षी थोडा मुलांचाही सहभाग त्याच्यात वाढवा. खरं तर आता 50-50% झालेला आहे, कारण की गावाचे सरपंच पण महिलाच आहे. मी मुलींना असं म्हणत नाही, त्यांचं खूप कौतुक आहे. खूप सुंदर असं त्यांनी हे केलेलं आहे. परत सर्वांना एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. संपूर्ण स्टाफचं पण आभार व्यक्त करतो. आणि सर गेल्या 2 वर्षापासून आपण जो ड्रेस कोड चालू केलेला आहे ते पण एक चांगली स्टाफला एकदम सुंदर काम आहे. थोडं अजून लक्ष द्या. काही बारीक सारीक गोष्टी आहेत, मी ते तुमच्याशी बोलणार आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. खरोखर विद्यार्थीने 1 महिनाभर प्रॅक्टिस करून त्यांना मार्गदर्शन करणारे पाटील सर, त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक. एकदा परत स्काउट क्लॅपिंग त्यांचं कौतुक करायचं आहे. विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भास्कर विद्यार्थिनी त्या ठिकाणी सुंदर असं समूहगीत तयार केलेलं आहे. मी 6वी अ च्या मुली आणि क च्या मुलींना बोलवतोय.
प्यारी मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी। जीती रहो जीतती रहो, जीती रहो जीतती रहो। जो तेरे नैनों से टपके हर आंसू है अपना, जो तेरे होठों पे ठहरे हो। सादर करायचंय, करणार आहे ते थोडं बाकी जास्त नाही. मागच्या बसा तिथं काय प्रॉब्लेम नाही, थोडं जागा लागणार आहे त्यांना. ठीक आहे. बक्षीस दिले आहे.
मी माननीय भाऊसाहेब पवार यांना विनंती करतो की त्यांच्या स्वहस्ते त्यांनी त्यांचं बक्षीस त्यांना द्यावं. आपल्या मान्यवरांचं आपल्या विद्यार्थ्यांना खरोखर वेळोवेळी कौतुकाची पाप असते, म्हणून आमचे बालगोपाळ या ठिकाणी सहभागी होतात. प्रत्येक युवराज आयरे 6वी ब चा विद्यार्थी आहे. अतिशय सुंदर असं देशभक्तीपर भाषण तो या ठिकाणी करणार आहे. प्रत्येकाला मी विनंती करतो त्याने आपलं भाषण सुरू करावं. व्यासपीठावर विराजीचा नमस्कार व सर्व थोर वीरांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो. हिंदुस्तान की मिट्टी को जिन्होंने अपने रक्त से संवारा, हिंदुस्तान की मिट्टी को जिन्होंने अपने रक्त से संवारा, प्रणाम ऐसे वीरों को सौ सौ बार हमारा, प्रणाम ऐसे वीरों को सौ सौ बार हमारा. ज्यांनी आपल्या प्राणाची, आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलाबाळाची पर्वा न करता या सुवर्ण भूमीला स्वतंत्र करण्यासाठी अहोरात्र झटले व आज ही त्यांचीच देणगी अखेरीस 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तरी सुद्धा 2 वर्ष आपल्या भारताची जनता ही झडपडली व नंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला स्वतंत्र संविधान लागू झाले. गुलामगिरी संपली, झाले गणराज्य, गुलामगिरी संपली, झाले गणराज्य. सत्ताधारी झाले चालक, जनता बनली मालक, सत्ताधारी झाले चालक, जनता बनली मालक. हे स्वतंत्र असेच मिळाले नाही, तर काहींना आपले रक्त सांडावे लागले, तर काहींना आपला त्याग करावा लागला. तेव्हा जाऊन हे स्वातंत्र्य मिळाले. तुम्हाला माहित आहे का पहिले संविधान कोणी लिहिले होते, केव्हा लिहिले? पहिले संविधान आचार्य चाणक्य यांनी 14व्या शतकात लिहिले होते. व ते एवढेच नाही तर त्यांनी 58ला लोकशाही लिहिला. त्यांचे असे मत होते की लोकशाही सर्वात घातक असते, कारण यामुळे मोजक्याच लोकांचा फायदा होतो, बाकीची जनता यापासून वंचित राहते, असे त्यांचे मत होते. आपल्या पूर्वजांनी एवढंच सांगितले की भूमी आपली, मातृ आपली, प्रेमाने राहावं, आपुलकीने राहा. पण आपण तसे करत नाही. आपण सोने घेतो, चांदी घेतो, जमीन घेतो, प्रॉपर्टी घेतो व ते म्हणतो आपण म्हणतो की हे माझे. पण ते तुम्ही तयार केले का? तर नाही. हे सर्व देवाचे आहे. मेल्यानंतर एक मातीचा कण सुद्धा तुम्ही घेऊन जाऊन दाखवा. मेल्यानंतर असेल तर कीर्ती कमवा. जर तुम्हाला कमवायचे असेल तर कीर्तीच कमवा. आपल्या पूर्वजांनी व क्रांतिकारांनी पण हेच केले. दुसऱ्याचे दुःख समजून घेतले व त्यांना सुख दिले, म्हणून आज त्यांचे नाव करोडोंच्या काळजावरती लिहिले गेले. एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकांना प्रश्न केला की भारत हा माझा देश आहे, आपल्या प्रतिज्ञेत तसे का लिहिले? तेव्हा गुरूंनी त्यावर अति सुंदर उत्तर दिले. गुरु म्हणतात की जाता जाता एकच सांगेल, दिले त्यांनी प्राण सोडला नाही अभिमान, दिले त्यांनी प्राण सोडला नाही अभिमान, घालवू नका त्यांची शान, ठेवा अभिमान, घालवू नका त्यांची शान, ठेवा अभिमान. जय हिंद, जय हिंद. 7वी अ च्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं समूहगीत तयार केलेलं आहे. त्या गाण्याचे बोल आहेत परचम लहरा दो, परचम लहरा दो. त्याच्यामध्ये यागणी, वैष्णवी, पायल आणि सिद्धी या अतिशय सुंदर रीतीने त्या ठिकाणी त्यांचं समूहगीत त्यांनी सुरू करावं असं मी त्यांना विनंती करतो. कुछ होता है, जा लकीरों को दिखा क्या जोर बाजू होता है, जा लकीरों भी होता है, हिम्मते मर्दगल हो तो सब खुदा भी होता है, जा जमाने को दिखा दे खुद में दम क्या होता है. कांचन युवराज आयरे अतिशय सुंदर असं भाषण तिने तयार केलेलं आहे. कांचन
सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लहरतो तिरंगा अभिमानाने आज उंच आकाशात उजळून सारे रंग त्याचे. लहरतो तिरंगा आज अभिमानाने उजळून सारे रंग त्याचे. प्रण आज एक मुखाशी, प्रण आज एक मुखाशी. जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मधला आज, जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मधला आज. संविधानाचं करते आदर, संविधानाचं करते आदर. करुणी मुद्रा मानाचा दास, करुणी मुद्रा मानाचा दास. माझे पहिले वंदन या मातृभूमीला, जिच्या कुशीत अनेक क्रांतिकारांनी जन्म घेतला. माझे दुसरे वंदन या तिरंगाला, जो भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे. माझे तिसरे वंदन या शिवछत्रपतींना, ज्यांनी स्वराज्याचे बीज प्रत्येक मातीच्या कणाकणात. तर आपण 26 जानेवारी हा दिवस का साजरा करतो, तर जसं एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तसेच आपल्या भारताला पण राज्यघटनेची गरज होती. आणि ही राज्यघटना वर्गात पुढे यायचे. अरुंधती कुठे आहे? चलो बेटा. मी या जनता विद्यालय सोंदाण्याचे माजी प्राचार्य आदरणीय श्रीराम बापूंना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी अरुंधेंद्र पवार त्यांनी पुढे यायचंय. मी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आदरणीय भास्कर बापूंना विनंती करतो, त्यांनी त्यांच्या स्वहस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायचंय. त्याचबरोबर प्रगती मनोज पवार तिने पुढे यायचंय, हिला सुद्धा या ठिकाणी A ग्रेड मिळालेला आहे. मी विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय निकम बापूंना विनंती करतो, त्यांनी त्यांच्या स्वहस्ते या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र द्यायचंय. त्या दीपक पवार, मी आदरणीय अरुणदादा पवार यांना विनंती करतो, त्यांनी त्यांच्या स्वहस्ते. शेवटचे A ग्रेडचे राहिले मीनाक्षी जनार्दन पवार, ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज आदरणीय भामरे सर यांनी त्या ठिकाणी मीनाक्षी जनार्दन आयरे मीनाक्षी पवार हिला या ठिकाणी A ग्रेड मिळालाय. टाळ्यांच्या गजरात तिचं पण केली, अधिक अभिनंदन करायचंय. ओके. गौरव प्रवीण देवरे त्यांच्या हस्ते त्यांनी प्रमाणपत्र द्यायचे. पवन अशोक मुंडे सरी दीपक पवार याला सर प्रमाणपत्र घेऊन जायचंय. सरी दीपक पवार आलाय का? पटापट यायचे. अर्जुन सज्जन राऊत ज्यांचे सर्टिफिकेट राहिले त्यांनी त्या ठिकाणी संस्था या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांचं सुद्धा आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भास्कर बापू साहेब, त्याचबरोबर उपप्राचार्य बच्चाव सर, पर्यवेक्षक आर.के. निकम. पाठवून द्या. शिक्षकाने कुठे जा बरं. सर इकडे बघा. एक मिनिट. थांबा तसंच.
अजून कोण कोण येत आहे? इकडे बघा. अरे अर्जुन अरे सोड ना ए बरं ए थांब रे. जनता विद्यालय संविधान यांचे मुख्याध्यापक श्री भास्कर आले आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विद्यालयामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा हा प्रजासत्ताक दिन आम्ही या ठिकाणी सांस्कृतिक विभागामार्फत साजरा केला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे सौंदाणे ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, सेवाभावी संस्था या सगळ्या लोकांनी या ठिकाणी उपस्थिती लावून आमचा अजूनच आत्मबल वाढवलेलं आहे. निश्चितच आज खूप आनंदाचा दिवस या ठिकाणी आम्ही पार पाडला आणि त्याबद्दल मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी खूप खूप कौतुक करतो की त्यांनी गेल्या महिनाभरापासून लेझिम पथकाची असेल, समूह नृत्य असेल, समूह गीत असेल, यासाठी आमच्या सगळ्या स्काउट गाईडचं खूप असेल, यासाठी सगळ्याच आमच्या सहकार्याने खूप असं मुलाचं असं सहकार्य केलं आणि त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या यशस्वीरित्या आम्ही पार पाडू शकतो. विद्यालयाच्या वतीने मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. थांबा.